कोशिंबे चषक 2021 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी मनीष पाटील तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय। वळूयात एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला उभे राहिलेत त्रिमूर्ती दुगाड फाटा, तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी संघ उतरलाय तो हिवाळी। नक्कीच हिवाळी BS विचार केला गेला तर नाणेफेकीचा कौल मात्र दुगाड फाटा संघाने जिंकून प्रथम फलंदाजी निवडली गेली, आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी। पहिला चेंडू यावेळेस मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी होती, हलक्या गतीने चेंडूला पुश केला गेलाय, तेवढा चेंडूचा फायदा उचलता आला नाही आणि या दरम्यान यावेळेस या चेंडूवरती धाव संख्या मात्र जमावली जाईल ती एक। एका धावेच्या जोरावरती सांघिक खातं उघडलं जातं, वैयक्तिक खातं उघडलं जाईल नक्कीच। दरम्यान विकेट 500 रुपयाचं पारितोषिक आलंय योगेश पाटील यांच्याकडनं हिवाली संघासाठी। यस, विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री योगेश पाटील यांच्याकडून आले हिवाली संघासाठी। तर बघूयात कोणता तो 500 रुपयाचा मानकरी ठरेल काय या मैदानामध्ये, कारण की गरज सुद्धा आहे। विकेट जर घेतले तर नक्कीच बॅकफुटला जाईल दुगाडफाटा संघ, आणि या दुगाडफाटा संघाचा विचार केला गेला तर नक्कीच त्यांना माहिती आहे फलंदाज आक्रमक आहेत दुगाडफाटा संघाचे। पुढचा चेंडू यावेळेस एक लेफ्ट हँडेड फलंदाजाच्या विरोधामध्ये व्हाईट लाईनला चेंडू ठेवला, नक्कीच आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवला आणि यावेळेस मात्र नक्कीच चेंडू सरळ निघून जाईल तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव रूपामध्ये, आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या मात्र फलकावर स्थिरावली ती एक या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। यस, निलेशने जर कॅच घेतली तर 100 रुपये तुषारकडनं। यावेळेस सॉफ्ट हँडलने चेंडूला ढकलून काढले, थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, एक धाव अंकित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती। विचार केला गेला तर तालमेल दोघांचा चांगला होता आणि जेव्हा जेव्हा तालमेलचा विचार येतो ना तेव्हा मात्र जिथे ते एक धाव असते तिथे तेव्हा नक्कीच 2 धावा मात्र चोरून काढल्या जाऊ शकतात आणि ते प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षकाकडनं फंबल झाला मिडऑफच्या रिजन मध्ये आणि त्याच्या जोरावरती 2 धावा मात्र पडून काढल्या गेल्या। पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुलटा चेंडू होता, गॅप मधून चेंडूला फेकून दिलाय, चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, सीमारेषे बाहेर या मॅचचा पहिला चौकार कबड्डीचे। तर या चौकाराच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 7 आकड्यावरती। 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, यावेळेस नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय, बीट झाला होता फलंदाज, बीट झाला यष्टिरक्षक आणि त्याच्या जोरावरती पंचांचा इशारा येईल, एक धाव मात्र अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे। प्रथम षटक प्रगतीपथावर असताना प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर गोलंदाजीवरती यावं लागलंय आणि ती गोलंदाजी करताना मात्र सागर याने गोलंदाजी तब्बल विचार केला गेला तर उर्वरित खर्च केला त्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सागर जयेशच्या विरोधामध्ये। पुढचा चेंडू हलक्या गतीने सॉफ्ट हँडलने चेंडू खेळून काढलाय, एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल। एका धावेच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं मात्र संपलं गेलंय। एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला गेला तर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना ही फळकावर जोडली गेली ती त्रिमूर्ती दुगाडफाटा संघाच्या माध्यमातून तेजस पातकर आणि जयेश पातकर आणि राजेश हे दोघे जण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाले होते आणि त्यांच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जोडली गेली ती 9 आकड्यावरती। नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 9 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली। कोणत्या प्रकारची फलंदाजाने रिस्क न घेताना मात्र थोडा संयम आपल्याला दाखवला दिला मैदानामध्ये आणि या संयमचा यूज करताना एक चौकार मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती पाहायला विचार केला तर 9 ही धावसंख्या फळकावर लागली गेली। षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी दीपक मात्र सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या वरती। पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस आउट ऑफ दी लेग स्टंप चेंडू होता, नक्कीच फिरकी चेंडू होता। फलंदाजाने मात्र अक्रॉस हँड खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र नक्कीच दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय।
धावसंख्या फळकरवर पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या मात्र फळकरवर लागली गेली. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही या षटकातील उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. येणाऱ्या 5 चेंडूवरती काय करेल फलंदाज. डावखुराचा फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा मात्र लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतो ना, तेव्हा मित्रांनो ही परीक्षा खरी गोलंदाजाची चालू असते. कारण की वारंवार त्याला सातत्याने फिल्डिंग चेंज करावी लागते. यावेळेस नक्कीच फिरकी चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू सरळ निघून जाईल ते डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जयेश पुन्हा एकदा याला स्ट्राईक वरती आणलं गेलं. यस मागच्या मॅचचा हिरो होता. या मॅच मध्ये सुद्धा हिरो बनावं लागेल जर मॅच मध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. यावेळेस प्रहार केला होता चेंडूवरती. चेंडू हवेमध्ये आहे. सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका षटकार. तर या 6 धावांच्या जोरावरती तब्बल धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. यावेळेस हलक्या गतीने लेगबायच्या रूपाने पंचांचा इशारा येतोय. एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती 18 या आकड्यावरती धावसंख्या मात्र फळकावर जोडली गेली. नक्कीच म्हटलं होतं ना, पहिल्या षटकामध्ये संयम दाखवलं गेलं. त्यानंतर एक चुकीच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारला गेला. त्याच्यावरती मात्र भरपाई केली गेली आणि धावसंख्येला कुठेतरी रनांची गतीला ओढ दिली गेली आणि गती वाढवली गेली आणि त्याच्या जोरावरती 18 धावसंख्या मात्र फळकावर पोहोचवली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा आता मात्र डावखुरा त्याच्या फलंदाजाला फेस करेल. कशा प्रकारे चेंडू हाताळेल आणि काय करेल फलंदाज त्याच्या विरोधामध्ये बघूयात. यावेळेस प्रहार केला जातोय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चुकरीत्या चेंडूला कलेक्ट केला जाईल. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना. धन्यवाद डीजे. दरम्यान तुषार शेलार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक निलेश साठी आलंय. कॅच पकडली होती. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पार्टनरशिप केला. हलक्या गतीने चेंडूला फक्त ढकलून दिलं गेलं. एकदा अंकित केली जाते. थोडस रनिंग बिटवीन विकेट मध्ये थोडीशी ताकद द्यावी लागेल दुगडपाटा संघाला. कारण की लक्ष नाही याच्या जोरावरती म्हटलं होतं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुम्हाला मैदानामध्ये फिजिकली ऍज वेल एज मेंटली सुद्धा मैदानात उतरावं लागेल. येस ओके. तर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल एका षटकाराच्या आणि या पहिल्या षटकामध्ये एका चौकाराच्या जोडावरती तब्बल यस 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट मात्र गमावला गेला. एक डावखुराचा फलंदाज गमावा लागलाय कुठेतरी आणि त्याच्या जोरावरती 19 धावसंख्या मात्र फळकावर जोडली. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होते. यावेळेस आउट ऑफ द ऑप्शन चेंडू होता. नक्की चेंडूला त्या दिशेमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसलाय आणि जयेशला मात्र परतावं लागेल. एक मोठा विकेट जयेशच्या नावाने मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. येस कम ऑन डीजे. तर
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो दुगाडपाटा संघाकडनं सूरज. यस, जेव्हा दुगाडपाटा संघाच्या नाणेफेकीचा कौल जिंकला होता तेव्हा मी कर्णधाराला विचारलं होतं की जयेशच्या व्यतिरिक्त कोणते फलंदाज आहेत जे कारकिर्दी आता मात्र ठरतील. आणि नक्कीच फलंदाजांनी त्यांचं नाव घेतलं होतं, पण आता त्या फलंदाजांना खरा चालण्याची गरज आहे, कारण की जयेशचा विकेट पडलाय आणि म्हटलं होतं यावेळेस सुरेख अटेम्प्ट केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा सुंदर होती. धावसंख्या मात्र याच्यावरती पळून काढल्या गेल्या त्या तब्बल 2. या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली. यस 3. आणि या 3 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 22 या आकड्यावरती. म्हटलं गेलं की जयेश नंतर कोणते फलंदाज आहेत जे कारकिर्दी ठरतील आणि 2च. धावसंख्या फळकावर पोहोचली 2 या आकड्यानंतर. 21 या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होत आहे. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, पण दरम्यान चेंडू फक्त जाईल निघून. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. नक्कीच पॉइंटलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्या जोरावरती 22 धावसंख्या फळकावर लागली गेली. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये नक्कीच अनेकदा आपण मोठे फटके बघतो, पण अजूनही फलंदाजांनी कुठच्या प्रकारचे मोठे न फटका मारताना डबल सिंगल वरती भार देण्याचं जास्त केंद्रित केलंय. दरम्यान यावेळेस पंचांचा इशारा येईल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने जाऊन वाढते ती 23 रन्स. 23 ही धावसंख्या मात्र फळकावर जोडली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय का आपल्या गोलंदाजीवरती बघायचंय. 23 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली आहे. शेवटचं षटक आहे. येणाऱ्या या षटकामध्ये किती धाव मात्र जोडल्या जातात दुगाडपाटा संघाकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय, कमबॅक केला जातोय गोलंदाजाकडनं, प्रेशर दिलं जातं गोलंदाजाकडनं, फलंदाजाला चॅलेंज दिलं जातं, आव्हान दिलं जातं आणि त्या आव्हानाला स्वीकार करून येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज मोठे फटके मारेल काय. यस, आय गेस स्वतः कर्णधार मैदानामध्ये पाहायला मिळतात. यस, कर्णधार जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा तेव्हा त्याच्या डोक्यावरती जिम्मेदारी खूप मोठी असते आणि त्या जिम्मेदारीला जर कर्णधार सार्थक ठरला तर आपले खेळाडू नक्कीच चांगलं योगदान देतील. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कर्णधाराने स्वतः फेकून दिलाय चेंडूला सीमारेषे बाहेर. षटकार धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच दादूचा पाडा संघ कर्णधार, दादूचा पाडा संघाचा कर्णधार आणि स्टार 11 मापोली संघाचा कर्णधार. शेवटचा अंतिम पुकार विनंती आहे. यस, नाणेफेकी बॉक्स मध्ये येऊन बसायचं. टॉस बॉक्स मध्ये कैलासवासी वसंत बाबू शेलार टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला विनंती आहे. टॉस बॉक्स तुमची वाट बघतोय. दादूचा पाडा संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर स्टार 11 महापोली. तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर झपाट्याने जाऊन वाढली. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. नक्कीच चेंडूच्या गतीला मात्र मापलं गेलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिला होता. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. बस पुन्हा एकदा खराब चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 30 या आकड्यावरती. म्हटलं होतं हा या मॅचचा प्रेशर आहे आणि यस, दुगाडपाटा संघ तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावरतीच बसा. तर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 30 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळेल आणि वाईड. आणि यावेळेस चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजे वाईड +1 म्हणजे सोने पे सुहागा. यस, नक्कीच या 2 धावा मात्र अतिरिक्त दिल्या गेल्यात. गोलंदाज आता खरा प्रेशर मध्ये आहे आणि नक्कीच हा सुद्धा या संघाचा कर्णधार गोलंदाजीच करतोय आणि कर्णधाराविरुद्ध कर्णधार बघूयात काय करतोय. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितले जाते. यस, पंचांचा इशारा येतोय रन आउट. आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 32 या आकड्यावरती. 33 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. वळूया टॉस बॉक्स मध्ये जिथे
धन्यवाद डीजे अक्की. मी विनंती करेल नितीनजी शिंदे साहेबांना की यायच्या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आमच्या समोर दोन कर्णधार आहे. एका बाजूला स्टार 11 मापोली संघाचा कर्णधार देखील आहे, दुसऱ्या बाजूला नितेश आहे. आणि मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. नाण्याच्या दोन बाजू नक्कीच ओळखल्या असतील. पहिला सामना खेळले, दोन सामने खेळत मापोली टीमने. एक सामना खेळला दादूचा पाडा संघाने. कॉल होतोय दादूचा पाडा संघात बाजूने साईराज कोशिंबे. मी मान्यवरांचा आभार मानेल आणि त्यांना विनंती करेल की आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचे. नितेश, प्रथम नाणेफेक जिंकलात, निर्णय काय असणार आहे आपला? फलंदाजी करणार. नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलात. मागच्या वेळेला आपण पाहिली स्पर्धा, आपण स्वतः आयोजक होता, तिथे मात्र मात दिले मापोली टीमने. त्यानंतर ही प्लॅनिंग कुठेतरी आपण चेंज केलेत का? इथे मात्र वेगळी स्ट्रॅटर्जी, कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आहे? हो नक्कीच. काल सुद्धा आमची यामध्ये मॅच झाली, त्यावेळेस आम्ही जिंकलेलो होतो, त्याच्यामुळे आता डिफेन्स करणं आम्ही पसंत करतो. नक्कीच डिफेंड, इथे चेसिंग कटिंग जाते. चेस करना थोड़ा सा मुश्किल जा रहा है आपको. अभी चेस करना होगा क्योंकि टॉस जीता है, उन्होंने बल्लेबाजी चूज की है. आप कितना टोटल तक उनको रखना चाहेंगे? कितने टोटल आपको सेफ है चेसिंग के लिए? 30 के अंदर रखेंगे हम. 30 रन. बॉलर कौन होंगे फिर एक बार? वही टीम है या फिर से कमबैक हुआ है नया खिलाड़ी? टीम वही है. ओके ठीक है, दोनों को मैं बधाई देता हूँ. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चांगलं प्रदर्शन होऊ द्या. ऑल द बेस्ट. नक्कीच टॉस बॉक्स मधून रिपोर्ट आला, यावेळेला दादूचा पाडा संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारित केलंय मापोली टीमला. ओव्हर टू मोनिस पाटील, कॉमेंट्री बॉक्स. यस, धन्यवाद सिद्धेश. तेवढ्यात मॅच मध्ये यापुढील होणारी मॅच, एका बाजूला दादूचा पाडा संघ तर एका बाजूला महापोली संघ. नक्कीच. आणि जर या वर्षीचा विचार केला गेला तर जे ज्युनियर खेळाडू आहेत, जे ज्युनियर संघ आहेत, त्यामध्ये दादूचा पाडा संघ थोडासा चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच तोच संघ आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल महापोलीच्या विपक्षामध्ये. तर बघूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स आज या साईरा स्पोर्ट कोशिंबेच्या आयोजित देतोय दादूचा पाडा महापोलीच्या विरुद्धामध्ये, का महापोली संघाला मात्र वर्चस्व स्थापित करण्याची एक स्थिती मजबूत करून देईल. बघूयात, येणारा काळ मात्र नक्कीच सांगेल. सर्वोपरी वळूयात मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅच रंगते ती. एका बाजूला दुगाडपाटा संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो हिवाळी संघ. तर प्रथम फलंदाजी करताना दुगाडपाटा संघाने चांगली फटकेबाजी आपण पाहायला मिळाली. कर्णधाराकडे साजेल अशी फटकेबाजी पाहायला मिळाली कर्णधाराच्या माध्यमातून. आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचवली गेली. ती 32 या आकड्यावरती 33 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आणि या 33 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज निलेश आणि दीपक मैदानामध्ये पाहायला मिळतात. यस, या दोघांवरती जिम्मेदारी असेल, कारण की हे 32 धावा जर फळकावर लावायच्या असतील तर पॉवर प्लेचा षटक तुम्हाला नक्कीच आहे उपलब्ध करून दिलं गेलं. आणि पॉवर प्ले षटकामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त धावा जोडाल तेवढा फायदा तुम्हाला येणाऱ्या षटकांमध्ये होईल. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही धावसंख्या चेस करत असताना तेव्हा प्रेशर तुम्ही स्टार्टिंग पासून जेव्हा गोलंदाजांवरती देवाल तेव्हा तुम्ही थोडंसं वर्चस्व स्थापित करण्यासाठी एक पाऊल पुढे असता. दरम्यान पहिला चेंडू जयशाचा. यावेळेस पंचांकडे दात मागितले जाते. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, सरळ फलंदाजाला चकवा देत हा चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि या निर्धाव चेंडूची सुरुवात झाली. चांगली सुरुवात पाहायला मिळेल दुगाडपाडा संघाकडनं. विरोधामध्ये हिवाळी संघाच्या विपक्षित उतरला गेलाय. एक अस्मितेची लढाई आणि अस्तित्व ठेवायची लढाई या मैदानामध्ये जिवंत आहे चालू. कारण की आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अधिराज्य गाजवेल, आज या साईराज कोशिंबे चषक 2021 मध्ये यावेळेस बॅटची कडा खोलली होती, तेवढा फटका चांगला नव्हता. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली. ती एक या आकड्यावरती सांघिक खातं उघडलं जातं, वैयक्तिक खातं उघडलं जातं. श्री गणेशा सुद्धा केला जाईल. सुरुवात झालीये इथून मात्र रनांच्या गतीला मात्र याची सुरुवात झाली गेली. इथून मात्र रेल्वे चालू झाल्या आणि आता मात्र ती प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचेल की त्यांना रोखलं जाईल दुगाडपाटा संघाच्या माध्यमातून. बघूयात. दोन चेंडूचा खेळ झाला. एक धावसंख्या मात्र फळकावर लागली. अजूनही लक्ष फारसा मोठं आहे. 32 धावा अजूनही जोडायच्या आहेत मैदानामध्ये येणाऱ्या काहीच्या चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. एक मोठा फटका षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान योगेश बोहीर यांनी जर यांच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक मारली गेली तर योगेश बोहीर यांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
नक्कीच हिवाळी संघाने जर षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या गतीने चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न, फॉर्मलिंग झाली, क्षेत्ररक्षकाकडनं चुका झाल्यात, चेंडू ट्रॅव्हल होत आहे सीमारेषे बाहेर, पुन्हा एकदा एक चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान निलेशसाठी प्रतीक भालेराव, निलेशसाठी प्रतीक भालेराव यांकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. यस 200 रुपये आतापर्यंत निलेश यांनी जिंकलेत. तर बघूयात षटकार हॅट्रिक मारले तर योगेश भुईर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होऊ शकते का? यस अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. विकेट क्रमांक 15 हातावर असताना निलेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. साधा भोळा, लाखात एक आहे माणूस भला, दिसाया डॅशिंग साधा भोळा. यो यो प्रतीक दादा कोशिंबेवाला. धन्यवाद डीजे. दरम्यान माननीय श्रीयुत सचिनजी भुईर यांचं इथे आगमन झालंय. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. साईराज स्पोर्ट्स कोशिंबे आयोजित 2021 या चषक मध्ये तुमचं सुद्धा हार्दिक 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 स्वागत. धन्यवाद. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस कमबॅक केला जाईल. ज्या प्रकारची कॅच घेतली त्यानंतर सुरेख चेंडू हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि कमबॅक केला जातो जयेशच्या विरोधामध्ये. विचार केला गेला तर एका षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि या एका षटकाच्या समाप्तीत तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 11 या आकड्यावरती. दरम्यान माननीय श्रीयुत रुपेजी ठाकरे SSS नेटवर्कचे प्रोप्रायटर हे सुद्धा यांच्याकडून सुद्धा जी झेल घेतली त्या खेळाडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. यस त्या खेळाडूचं नाव आतिश. यस आतिश तुम्ही सुद्धा पैसे घेऊन जायचे. नक्कीच इंजुर्ड होते, एका हाताला लागलंय कारण की विचार केला गेला तर मागच्याच मॅच मध्ये पूर्णपणे झोकून दिला होता चेंडूवरती आणि त्यावेळेस मात्र कुठेतरी आतिशचा पाय वरती त्याच्या हाताला थोडेस गंभीर जखम झाली. त्यानंतर सुद्धा अप्रतिम आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन गोलंदाजी माफ करा क्षेत्ररक्षणामध्ये झोकला गेला आणि झेल घेतली गेली. त्याला सुद्धा रुपेश ठाकरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आता मात्र गोलंदाजीवरती यस त्यालाच मात्र प्रमोट केलं गेलंय, सज्ज केलं गेलंय. यस आओ और मॅच लेकर जाओ असा कर्णधारांनी मात्र त्याला सांगितलं गेलंय. बघूयात आतिश काय करतोय, येतोय आणि मॅच घेऊन जातोय का? कारण की आजचा दिवस जर विचार केला गेला तर आतिशने चांगलं प्रदर्शन केलंय आणि ते प्रदर्शन मात्र कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मैदानामध्ये उतरवलं गेलंय. एक डावखुर हाताचा फलंदाज सज्ज होतोय, त्याला मात्र 2 हात करण्यासाठी प्रदीप आणि दीपक यस नॉन स्ट्राइक एंडला दीपक पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश सज्ज. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला. लाईन आणि लेंथ अतिशय देखणी होती. टप्पा पडल्यानंतर चकवा दिला गेलाय. नक्कीच फलंदाजाला बीट होतोय आणि चेंडू सरळ निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतरचा जो काम आहे तो यष्टिरक्षकाचा आहे आणि पूर्णपणे यष्टिरक्षक आपला काम चोखपणे बजावताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होईल. प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचचं टेम्परेचर वाढवेल हिवाळीच्या विरोधामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. चांगली लाईन त्यांनी लेंथ पकडली होती गोलंदाजाने. आता मात्र फलंदाजाला हातबल करण्यासाठी भाग पाडलं गेलं या चेंडूवरती. सुरेख चेंडू हाताळला गेला. म्हटलं होतं ना की आजचा दिवस अतिशय चांगला दाखवलाय आणि इथून सुद्धा चांगला दाखवेल अशी अपेक्षा नक्कीच डुअरपाटा संघाचा कर्णधार आणि पाठीराख्यांकडनं पाहायला मिळते. तर तरुणांना बघूयात पुन्हा एकदा हिवाळी संघ कमबॅक करेल का? ज्या कमबॅक साठी हिवाळी संघाला ओळखलं जातं तो कमबॅक पुन्हा एकदा करून देतोय का? थोडस फंबलिंग झालं गोलंदाजीमध्ये. गोलंदाज मात्र थांबला आणि त्याच्या जोरावरती पंचांचा इशारा येईल. डेड बॉल असा आणि नक्कीच धावसंख्या मात्र फलकावर विचार केला गेला तर 11 ही आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे.
यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला, बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळून आता मात्र गोलंदाज फलंदाजाला आव्हान केलं जातंय की दम है तो मार के दिखा. चॅलेंज दिलं गेलंय आणि ते चॅलेंज आता मात्र बघूयात फलंदाज एक्सेप्ट करून पूर्णपणे जशास तसं उत्तर देईल काय. तू शेर तो मी 1.25 शेर दाखवून देतोय काय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज फक्त प्रयत्न केले गेले, हलक्या गतीने चेंडूला धक्का दिला गेला, 1 धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 12 या आकड्यावरती. नक्कीच जर विचार केला गेला असता ती 1 धाव पहिल्या चेंडूवरती आली असती तर नक्कीच एक राईट हँडेड बॅट्समन जो सेट आहे मैदानामध्ये त्याला मात्र वर्चस्व करायला एक चान्स क्रिएट करून दिला असता, पण फलंदाज कुठेतरी चुकला गेला, निर्णय चुकले आणि प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू खेळला. हे 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू कितवर महाग ठरतील ते येणाऱ्या काळामध्ये कळेल नक्कीच हिवाळी संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस प्रहार केला जातोय, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडूला सरळ फेकून दिला आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. तर या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र जाऊन वाढली गेली, 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नक्कीच चेंडूंचा खेळ झालाय तो 5 आणि 16 धावसंख्या फळकावर लागली गेली. या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आतिश पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाजाच्या विरोधामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सर्कल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव अंकित केली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. एका धावेवर समाधान मानायला लागले. यावेळेस खराब फेकी आणि त्याच्या जोरावरती 2 धावा पळून काढल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल काय आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतोय. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली तब्बल 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज बाकी राहिली ती 15 धावांची गरज. दरम्यान माननीय श्रीयुत मनोहरजी पवार तुम्हाला विनंती आहे, शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचं विनंती आहे तुम्हाला. यस, महाराष्ट्र पोलीस शाखेमध्ये आपल्याला ते तैनात आपल्याला पाहायला मिळतात, नक्कीच कार्यरत आहेत. गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांना विनंती आहे मंचावर येऊन बसायचे. दरम्यान ओळ्यात पुन्हा एकदा मॅच मध्ये 6 चेंडू, विजयासाठी धावांची गरज आहे ती 15. बघूयात येणाऱ्या 6 चेंडूवरती 15 धावा मात्र या फलंदाजांकडनं जोडल्या जातील काय. गोलंदाजीवरती सज्ज झालाय ओमकार, निर्णायक षटक हाताळण्यासाठी त्याच्या हातामध्ये आता मात्र जिम्मेदारी सोपवली गेली आहे आणि त्या जिम्मेदारीला कितपर्यंत सार्थक ठरेल, कारण की 15 धावांचा जर विचार केला गेला तर इथून जर एका षटकामध्ये पहिल्या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके जर लागले तर नक्कीच गोलंदाजावरती प्रेशर येईल आणि गोलंदाज नक्कीच चुका करू शकतोय, ही संभाव्यता असू शकेल. पण नक्कीच ते फटके आणावे लागतील, त्या फटक्यांमध्ये ताकद आणावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं ना. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला मात्र पर्याय नाही आणि कष्ट मात्र प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. ते कष्ट प्रामाणिक घ्यावे लागतील. पुन्हा एकदा फलंदाजाला, ज्या फलंदाजाने मात्र मागच्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू खेळला होता, जी मॅच आता मात्र ज्याने रंगत आणली गेली त्याच फलंदाजाच्या हातामध्ये पुन्हा एकदा एक संधी दिली गेली की पुन्हा एकदा ज्या चुका तुझ्याकडनं झाल्या त्या चुकांवरती परतफेड करण्याची एक संधी तुला भेटली, ती पूर्ण करून दाखवायची. यावेळेस फ्लाइटेड डिलिव्हरी पुन्हा एकदा गोलंदाजाकडनं, ज्या चुकांसाठी, ज्या चुकांना अवघा दुगडपाटा संघ येत्या पहिल्या सत्रापासून ज्या चुकांवरती परतफेड करू शकला नाही, ज्या चुका वारंवार होत्या तीच चुकी पाहायला मिळाली. येस, दरम्यान आपल्या उजव्या हातावर एक बाईक रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते, तिची रिफ्लेक्शन येतो इकडे. व्हाईट कलरचा शर्ट घातलेले कोणी बसलेत, यस त्या बाजूची, पुढच्या गाडीची, तुमच्या पुढच्या गाडीची. हा हा, यस धन्यवाद.
तर यावेळेस मात्र कमबॅक केला जाईल गोलंदाजाकडनं. एक नो चेंडू हाताळला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला गेला, फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती तब्बल 19 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओमकार. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या मात्र फलकावर 1 ने वाढून जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. विजयासाठी 5 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 13. यस, म्हटलं होतं ना की तुम्ही जर निर्णायक स्थितीमध्ये जेव्हा चुका करणार त्या चुकांची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागते. दुगाडपाटा संघ अगदी स्टेबल आहे आणि यावेळेस मात्र चुका त्यांच्याकडे अपेक्षित नाहीयेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडू हवेमध्ये आहे, फटका मात्र फसला होता. यस, अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केला जाईल. विकेट क्रमांक दुसरा आदरा बसताना एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये परतताना. दरम्यान यावेळेस चेंडूवरती प्रहार केला होता. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यान 2 धावा मात्र पळून काढल्या जातात. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. विजयासाठी चेंडूची गरज पोच सांगायची किती? 22 झाल्या धावा, सॉरी माफ करा. 11 धाव्यांची गरज आहे आणि चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 3. यस, अजूनही मॅच समांतर आहे. विजयासाठी 3 चेंडू आणि 11 धावा. एक मोठा फटका मॅचचं समीकरण बदलणार आहे. तो फटका मारेल काय फलंदाज प्रदीप? यस, माफ करा दीपक. वैयक्तिक 7 धाव्यांवरती खेळतोय आणि आता मात्र ज्या धावा वैयक्तिक केल्यात तेवढ्याच जरी जोडल्या गेल्या तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस प्रहार केला जातोय, प्रयत्न केले होते, फटका मात्र फसलाय. चेंडू सरळ कलेक्ट केला जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट गमावला गेले. विजयासाठी आता मात्र 2 चेंडू आणि समीकरण बदललंय. धावांची गरज आहे ती 11. दरम्यान यस, 2 चेंडू विजयासाठी 11 धाव्यांची गरज. आठवेल मला मॅच पाचगाव प्रीमियर लीग. विजयासाठी 2 चेंडू 13 धाव्यांची गरज असताना, माफ करा, 1 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असताना नो चेंडू हाताळला गेला आणि एका चेंडू मध्ये 13 धावा झाल्या होत्या. तर बघूयात 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज होतील काय? निर्णायक चेंडू. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमेरेषे बाहेर. मॅच अजून जिवंत आहे. यस, कमांड इज धन्यवाद डीजे. म्हटलं होतं ना की शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हिवाली संघ आहे. 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 5 धाव्यांची गरज. यस, ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी राहणार आहे. तर बघूयात या एका चेंडूवरती 5 धावा मारतील काय? या मॅचचा पहिला गोल्डन हिट येईल का? बघूयात. फलंदाज सज्ज होत आहे, स्वतः कर्णधार जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. 1 चेंडू 5 धावा. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेबाहेर. कमांड डीजे.